नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण येत्या 15 दिवसाच्या आत करण्याच्या मागणीसाठी समस्त भीमसैनिकांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलं. गेल्या 3 ते 4 महिन्यापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा झाकून ठेवलेला आहे. 10 एप्रिल 2025 रोजी मनपा प्रशासनानं सदर पुतळ्याचे अनावरण करण्याचे निश्चित केले होते, पण ठरलेला कार्यक्रम अचानक रद्द केल्यानंतर पुतळा झाकून मनपा प्रशासनानं बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान व विटंबना केलेली आहे. मनपा आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करावा व येत्या 15 दिवसात म्हणजे 11 जुलै 2025 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा खुला करावा, अन्यथा समस्त भीमसैनिक स्वतःच्या हाताने पुतळा खुला करून अनावरण करणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. यावेळी प्रतीक बारसे, समज सुशांत मस्के, निलेश गायकवाड, शैनेश्वर पवार, अनिकेत केदारे, निखिल सूर्यवंशी, सिद्धार्थ कांबळे, ज्योती पवार, सारिका गांगुर्डे, सारिका साळवे, संपदा मस्के, संदीप वाघमारे, सनी भिंगारदिवे, प्रशांत कदम, विकी भिंगारदिवे, अण्णासाहेब गायकवाड आदींसह भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या 4-5 महिन्यापूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं काम महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आलं, परंतु काही अपरिहार्य कारणामुळे अचानक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी तो कार्यक्रम रद्द केला. परंतु गेली 4 महिने झाले तो पुतळा प्रतीक्षित आहे. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीन दलित शोषितांच्या उद्धारासाठी आणि त्यांना बंधनातून मुक्त करण्यासाठी अमोल असं कार्य केलेलं आहे, अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गेल्या 4 महिन्यापासून या महानगरपालिका प्रशासनाने एका पडद्याच्या आड दडून ठेवलेले आहे. याचा तीव्र आम्ही सर्वप्रथम भीमसैनिकांच्या वतीने निषेध करतो. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे कलेक्टर साहेबांकडे की ज्या कोणत्या अधिकाऱ्याच्या आदेशान्वये हे कार्यक्रम हा रद्द झालेला आहे, त्याच्यावरती बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अवमान केला म्हणून त्याच्यावरती अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्याला निलंबित करावं. तसेच 15 दिवसामध्ये जर बाबासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण झालं नाही तर समस्त भीमसैनिक स्वतःच्या हाताने धम्म पद्धतीने या पुतळ्याचं अनावरण करतील. आज आम्ही समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं. खरं तर महाराष्ट्राने तर भारतामध्ये निंदा होण्यासारखी गोष्ट नगरमध्ये घडलेली आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा 3 ते 4 महिन्यापासून पूर्ण होऊन त्याला अजूनही पडद्यामागे ठेवण्यात आलेला आहे. अशी घटना कुठंच घडली नसेल. त्यासाठीच जर 15 दिवसामध्ये जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं नाही तर आम्ही समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीने आम्ही आमच्या हाताने त्याचं अनावरण करू. त्यानंतर जर ज्या आयुक्तांमुळे पुतळ्याला उशीर झाला त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही सर्व रस्त्यावर येऊ. जय भीम. आज आम्ही सर्व महिलांनी व भीमसैनिकांनी कलेक्टर ऑफिसला येऊन कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. बाबासाहेबांचा पुतळा 4 ते 5 महिन्यापासून पडद्यामध्ये लुपटून ठेवलेला आहे. जर येत्या 15 दिवसामध्ये त्याचं उद्घाटन वगैरे केलं नाही तर आम्ही सर्व महिला मिळून आमच्या हाताने बाबासाहेबांचा पुतळा खुला करू. आज 4 ते 5 महिन्यापासून इथं बाबासाहेबांची विटंबना चाललेली आहे आणि सर्व भीमसैनिक डोळ्यावर भात बांधून बघत आहेत. जर या 15 दिवसामध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचं उद्घाटन केलं नाही, बाबासाहेबांचा पुतळा मोकळा केला नाही तर आम्ही स्वतः सर्व महिला जाऊन तो बाबासाहेबांचा पुतळा मोकळा करू. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.